वैष्णवीचं बाळ अखेर कसपटे कुटुंबियांकडे सोपवलं। वैष्णवीच्या आईवडिलांकडे बाळ सोपवल्याने कुटुंबियांना अश्रू अनावर। वैष्णवी हगवणे प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध। वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, दुरान्वय संबंध नाही, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अजित पवारांची माहिती। हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरी जगतापचेही हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप। वैष्णवीचा नवरा मलाही मारहाण करत होता, तर नणंद सुद्धा सगळ्यांना त्रास देत होती। मयुरी जगतापच्या आरोपानं खळबळ। वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशीलची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी। दोघांनाही पक्ष सदस्य पदावरून केलं बडतर्फ। ज्योती मल्होत्राचं आता मुंबई कनेक्शन। जुलै ते सप्टेंबर 2024 मध्ये ज्योतीनं 3 वेळा मुंबईला दिली होती भेट। पाकिस्तानला मुंबईशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय। ज्योती मल्होत्राला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी। पोलीस कोठडीत आणखी नवनवे खुलासे होण्याची दाट शक्यता। पोलीस पुन्हा ज्योती समोर करणार प्रश्नांची सरबत्ती। ज्यांनी कुंकू पुसलं त्यांना आम्ही संपवलं, पुन्हा हल्ला केल्यास आणखी कडक कारवाई करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला पुन्हा इशारा। "22 एप्रिलचा बदला आम्ही 22 मिनिटांमध्ये घेतला। हे भारताचं रौद्र रूप, हा नवा भारत आहे। पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकला पुन्हा एकदा गोष्टींचा इशारा। पहलगाम हल्ल्याचा उद्देश हा धार्मिक दंगल घडवण्याचा होता। आसिफ मुनीर कट्टर धार्मिक व्यक्ती होता। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान।